पुण्यामध्ये शिवसेना भाजप युतीचा सस्पेन्स कायम असल्याचं बघायला मिळत आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून पुण्यात एबी फॉर्म पाठवलेत, मात्र उमेदवारांना ते दिले नाहीयेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे। भाजप शिवसेना युती होईल या दृष्टीने एबी फॉर्म पाठवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे। नेमकं काय घडतंय पुण्यामध्ये जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, गौरी, सगळ्याच पक्षाच्या युत्या आघाड्या होत असताना पुण्यात मात्र भाजप शिवसेनेची युती झालेली नाही। त्याच्या चर्चा सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था असतानाच आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 25 जणांचे उमेदवारी अर्ज भरून घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 7 जणांना जे आहे ते एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत। 25 जागा युतीमध्ये शिवसेनेला मिळतील या अपेक्षेने पक्षाकडून ही तयारी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते असलेले रवींद्र धंगेकर आणि किरण साळी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी बोलणी करायला गेलेले आहेत। त्यामुळे आता शिवसेना नेमकं अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाते का भाजपासोबत युती करण्यासाठी चर्चा करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हा निर्णय घ्यावा लागेल की आपल्याला कुठल्या आघाडीसोबत जायचे, कारण उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज ही सगळी घडामोड आपल्याला पाहायला मिळू शकते। मात्र 25 जागा लढण्याची शिंदेंच्या शिवसेनेची तयारी तरी आता पाहायला मिळते। गौरी, नक्कीच बालाजी, खरं तर नेमकं काय घडतंय या सगळीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।